मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाही नाही काय करत स्पीकर करतो, स्पीकर ऑन करतो. हॅलो, हां, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्ते साहेब, तुमच्या आम्ही इथं मंगळवेढ्यात तुमच्या घरासमोर ऑफिससमोर आलेलो आहे. हां, मग काय करा साहेब, आपल्या मराठा समाजाची कळकळीची विनंती आहे तुम्हाला की आपल्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना की ही करा की असू दे, मग आपलाय म्हणून तुमच्यापाशी आलो आम्ही ना. हां हां, असू द्या साहेब, पण कसं आहे माहिती आहे का, आम्हाला आरक्षण 4 दिवसांनी मिळेल तर चालते, पण आमचा मनोज आपल्या मराठा समाजाचा जाणता राजा मनोज दादा जरांगे यांचे प्राण गेला नाही पाहिजे ना हो. त्यासाठी तुम्ही काय करा की त्यांना थोडा कागद देऊन त्यांचं उपोषण सोडायला हवं आजच्या आज. हां, तेवढी विनंती करा तुम्ही. कसं आहे, नाही नाही साहेब, कसं आहे, नाही नाही तो विषय ऐका, तुम्ही ऐकाय हां हां, तसं साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणताय, त्यांचे प्रयत्न चालू आहेत साहेब. पण कसं आहे माहिती आहे का, तो माणूस जर त्यांची जर आपल्या समाजाची जर ही आपली जर समाजाची ही ज्योत विझली, आपली एक तर 70 वर्षानंतर पेटलेली आहे आणि ही 70 आता जर विझली तर आपली 140 वर्ष पेटत नाही. आपल्या किती पिढ्या जातील साहेब अहो. त्यामुळे काय करा तुम्ही दोन्ही मुख्यमंत्र्याला आजच्या आज त्यांना काहीतरी तोडगा काढायला सांगा आणि उपोषण सोडायला हवं. हां, चालतंय मग. हां ठीक आहे, ओके. हां हां चालतंय, काय पण द्या, काय साहेब, कागद एक दिला तर लगे मिटते, त्यांना काय असं म्हणा. हां चालतंय, हां ओके, हां चालतंय, ओके, थँक्यू सर. त्याचं काय नाही, फक्त तुम्ही पाठीशी राहा. आणि महत्त्वाचा विषय काय माहीत आहे दादा, ऐकाय की दादा, महत्त्वाचा विषय काय झाला आहे, मनोज दादांच्या किडनीवर पूर्ण प्रेशर आलं आहे. आणि कसं आहे, ऐकाय कसं, आता तुम्ही एक आवाज उठवणारं खणखर नेतृत्व आहे म्हणून समाज या ठिकाणी आला आहे. फक्त एक महत्त्वाचा विषय काय माहीत दादा, की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील, कारण फडणवीस साहेबांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे या पश्चिम महाराष्ट्रात. त्यामुळं तुम्ही फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना तेवढं आजच्या सांगून तेवढं त्यांचं उपोषण थांबलं ना. हो हो चालेल सर, हो ओके ओके दादा, हो.